गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कुंडली गुरुदेहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की वासुदेव हरी पांडुरंग। अध्याय 15वा श्रीरामाचे द्वादशी व्रताचरण। राजा अमरीशाचे साधन द्वादशी व्रत। दुर्वासाकडून देवेंद्राच्या इच्छेसाठी अमरीशेचा व्रतभंग करण्याचा प्रयत्न, अमरीशाची एक निष्ठता, त्याने कौशल्याने राखलेले व्रताचरण, दुर्वासांची शापवाणी, अमरीशाला शाप नको म्हणून विष्णूने स्वीकारलेला शाप, भवितव्यातला दशावतारासाठी कारणीभूत झालेला तो शाप, हा सर्व वृत्तांत श्रवण केल्यानंतर सर्व ऋषीवर्गाला अपूर्व आनंद झाला व सर्वांनी तो श्रवण सुखाचा आनंद देणाऱ्या सूत पुराणिकांचे मनापासून कौतुक केले। सूत महाराज, हे साधन द्वादशी व्रत पृथ्वीवर आणखी कुणी केलं काय, असा त्यांनी प्रश्न विचारला। तेव्हा सूत म्हणाले, खरंच तुमच्या श्रवण तृष्णेचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे। ऐका, हे व्रत ह्या पृथ्वीवर प्रभू श्रीरामानेच केलं। त्यांची ही एक साधन द्वादशीचे वेळी कशी कसोटी लागली त्याची ही कथा आहे। श्रीरामाने रावणाचा वध केला, लंकेच्या राज्यावर विभीषणाला बसवले। राम, सीता, लक्ष्मण, हनुमान हे सर्व अयोध्येला परत आले। इकडे अयोध्येमध्ये श्रीरामाचे रामराज्य मोठ्या आनंदाने सुरू झाले। पण तिकडे विभीषणाला लंकेचे राज मिळाले, यामुळे एक व्यक्ती मात्र त्यांच्याबद्दल मनात क्रोधाची आग धरून होती। ती व्यक्ती म्हणजे कुंभकर्ण। याची सून ती एक मोठी महत्वाकांक्षी होती। तिचे म्हणणे असे होते की तिचा पुत्र पुंडलिक हाच रावणाच्या मागे त्या राजगद्दीचा वारसदार व्हायला हवा। त्यामुळे त्या महत्वाकांक्षी सुनेने असा निश्चय केला होता की काही झाले तरी विभीषणाला लंकेच्या गादीवर प्रद्युम्न करून मी माझा पुत्र पुंडलिक म्हणजे लंका नरेश रावणाचा नातू ह्याला त्या गादीवर बसवणारच। आणि ह्या भावनेनंच ती विभीषणाविरुद्ध षडयंत्र तयार करीत होती। ह्या कामी तिने आपला पिता शतमुखी रावण याची मदत घ्यायचे ठरवले। रावण वधानंतर आपल्या मुलाला हक्क डावलून त्या श्रीरामाने विभीषणास लंकेच्या गादीवर बसवले। ह्या बाबतीत माझ्यावर अन्याय झाला आहे, मला न्याय हवा, लंकेचे राजपद हवेच, असा तिने आपल्या पतीकडे आग्रह धरला। तेव्हा शतमुखी रावणाने नेता सेना सज्ज केली व लंकेवर हल्ला करून विभीषणाला राजगद्दीवरून उतरवून त्याचा पराभव करून आणि त्याला अपमानित करून लंकेबाहेर हाकलून दिले। आपली कन्या, हिचा पुत्र पुंडलिक ह्याला त्या गादीवर बसून तो शतमुखी रावण आपल्या नगरीत परत गेला। पराजित, अपमानित आणि व्यथित झालेला विभीषणाने सरळ अयोध्येत येऊन श्रीरामांना हा वृत्तांत सांगितला। तो सर्व प्रकार ऐकून श्रीरामांना अत्यंत राग आला। त्यांनी लगेच त्या क्षणीच प्रतिज्ञा केली की, हे विभीषणा, रघुवंशीय श्रीराम तुला वचन देतो की तुझं राज्य तुला परत मिळवून दिल्यानंतरच मी माझ्या साधन द्वादशीची व्रताची सांगता करीन। खरे तर श्रीरामाने ती प्रतिज्ञा केली तो दिवस होता एकादशीचा। दुसऱ्या दिवशी तर साधन द्वादशी म्हणजे त्या दिवशी सूर्योदयापूर्वी व्रतसांगता व्हायला हवी, म्हणजे हाती वेळेच फार कमी उपलब्ध होता। त्यात एवढ्याच दूर जायचे, शतमुखी रावणाचा पराभव करायचा, लंकेला परत येऊन विभीषणाला राज्य परत मिळवून द्यायचे आणि अयोध्येला परत येऊन व्रतसांगता करायची। खरे म्हणजे ह्या सर्व कामाला तो फक्त काही घटिकाचा अवधी हा अगदीच कमी होता। पण ती श्रीरामाची प्रतिज्ञा होती। श्रीरामाने समयोचित पवनपुत्र हनुमानाचे स्मरण केले मात्र आणि आज्ञाप्रभू असे म्हणत महावीर हनुमान तिथे तात्काळ प्रगट झाला।
श्रीराम आपली प्रतिज्ञा विभीषणाचा अन्याय आणि ह्या कार्याला उपलब्ध असणारा वेळ याची हनुमानास कल्पना देत असतानाच महर्षी नारद मुनी याचे तेथे आगमन झाले. ते म्हणाले, प्रभू रामा, तुझी प्रतिज्ञा खरंच महान आहे, पण फार वेळ कमी आहे. पण चिंता नको, कारण हा महाबली पवनपुत्र हनुमान आपल्या सोबत आहे. त्याच्या भक्तीची शक्ती एवढी अफाट आहे की त्याच्या पुढे कोणाचाच टिकावा लागणार नाही. हे खरं आहे. चला हनुमानजी सज्ज व्हा. झाले. नारद मुनीचे हे कौतुकाचे 2 शब्द ऐकले. मात्र हनुमान सज्ज झाला. त्याने एकेका खांद्यावर धनुर्धारी श्रीराम लक्ष्मण यांना घेतले व एका काखेत विभीषण व दुसऱ्यात नारद यांना घेतले. आपल्या अंगावर श्रीरामाची 8 पत्ने, वानर सेना, मोठे सैन्य हे सर्व घेतले आणि जय श्रीराम म्हणून अयोध्येमधून हनुमानाने उड्डाण केले. काही क्षणातच तो शतमुखी रावणाच्या सहस्त्र योजने दूर असणाऱ्या नगरीत प्रवेश करता झाला. शतमुखी रावणाला बहुतेक हे असे काही होणार याची कल्पना होती. तो तयारच होता. उभय पक्षांची सैन्य एकमेकावर तुटून पडली आणि प्रचंड मोठ्या युद्धास प्रारंभ झाला व रात्रीची घनघोर लढाई सुरू झाली. राम लक्ष्मण यांनी निकाराचे प्रयत्न करून सुद्धा शतमुखी रावण हा काही मारला जाईना. तेव्हा नारदांनी माहिती दिली की ह्या शतमुखी रावणाचा वध हा आदिमाया सीतामाईच्या हातूनच होऊ शकेल. मात्र त्यासाठी जानकी मातेला इथे आणावे हवे. तो समाचार ऐकला आणि श्रीरामानी हनुमानाकडे एका सूचक नजरेने पाहिले. मात्र दुसऱ्या क्षणी पवनपुत्र हनुमानाने श्रीराम नामोचन केला. अयोध्येकडे धाव घेतली. हनुमान अयोध्येत पोचून जानकीच्या महालात जाऊन पाहतो तो काय, सीतामाई झोपलेल्या होत्या. हनुमानाने क्षणाचाही विलंब न करता तो महालच उचलला आणि या महालयात जानकी मातेला तो शतमुखी रावणाच्या नगरीत प्रत्यक्ष रणांगणावर घेऊन आले व तिथल्या घनघोर युद्धाने जानकी मातेला जाग आली. क्षणभर आपण कुठे आहोत, हे काय चालले आहे हे त्यांना कळेना. तेव्हा प्रभूंनी जानकी सर्व वार्ता सांगून तिच्या हाती आपले धनुष्यबाण देऊन त्या शतमुखी रावणाचा वधाची आज्ञा केली. काळ, प्रसंग आणि वेळ या सर्वांचे भान राखीत जानकी माता युद्धास सज्ज झाली. तिने शतमुखी रावणाला ललकारले. त्याच्याशी युद्ध करून एका रामबाणाने त्या शतमुखी रावणाचा वध केला. जानकी मातेच्या हातून मरण म्हणजे खरे त्या शतमुखाची रावणाचा एक आर्थी उद्धारच झाला. मग हनुमानाने सर्व विजयी श्रीराम, सीता, लक्ष्मण, विभीषण, नारद आणि राम सेनेसह आपला दुसरा पाय ठेवला. तो सरळ लंकेत श्रीरामाचे सैन्य येताच तिथला शतमुखी रावणाचा नातू हा श्रीरामांना शरण आला. त्याने लंकेचे राज्य विभीषणाला परत दिले. कृतकृत झालेल्या विभीषणाने श्रीरामांना आता आपण इथे लंकेतच आपल्या व्रताची सांगता करावी अशी विनंती केली. पण श्रीराम विभीषणाला समजावीत म्हणाले, नाही भक्ता, मला साधन द्वादशीची सांगता ही अयोध्येमध्येच जाऊन करायला हवी, कारण तिथे माझा प्रिय भ्राता भरत हा सर्व तयारी करून माझी प्रतीक्षा करीत असेल. विभीषणाला त्या लंकेचे राज्य परत मिळवून देऊन आणि त्याचा प्रेमळ निरोप घेऊन श्रीरामांना आणि सर्वांसंगे घेऊन पहाटेपूर्वीच हनुमान अयोध्येत दाखल झाला. अयोध्येमध्ये भरताने सर्व तयारी करून ठेवलीच होती. श्रीरामांनी पंच उषक काल होत असताना मंगल स्नान केले, पूजाविधी संपन्न केला, नैवेद्य दाखवला आणि एका कर्तव्यपूर्तीच्या वेगळ्याच आनंदात रामाने सर्व ऋषी, नारद, ब्राह्मण, रामसेना यांच्यासह सूर्योदयापूर्वी भोजन करून आपल्या साधन द्वादशीची व्रताची अशा आगळ्या वेगळ्या प्रकाराने सांगता केली. ह्या कामी आपल्याला सहकार्य करणाऱ्या सेवक आणि हनुमानाचाही श्रीरामाने उचित गौरव केला. हा सर्व कथा भाग लक्ष्मी देवीस सांगून भगवान नारायण म्हणाले, हे समुखी, असं आहे
हे साधन द्वादशीचं महान पुण्यकारक व्रत आहे. जो कोणी मनुष्य प्राणी हे व्रत अधिक महिन्याच्या निमित्ताने करेल तो महान पुण्याचा लाभार्थी होईल. त्याला भगवंताच्या कृपाप्रसादाची आणि शांती सुखशांतीची वैभव समाधान आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होईल. हे व्रत करणाऱ्या जीवाचे खरोखरच खऱ्या अर्थाने जन्म सार्थक होईल, यात तिळमात्र शंका नाही. तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा हा सर्वांनी अवश्य घ्यावा. गोपाल कृष्ण भगवान की जय. वासुदेव हरी. पांडुरंग हरी.